Today we are going to learn the preparation methods of alkane. First is Kolbe's reaction or Kolbe's electrolysis. First of all, what is the statement of the reaction? What it states? Reaction states that electrochemical decarboxylation of carboxylic acid or electrochemical decarboxylation of carboxylic acid or salt of carboxylic acid, maybe sodium salt, mostly sodium salt of carboxylic acid yields radicals, and which on dimerization gives alkane. Firstly we are going to see the what is the overall reaction. Overall reaction मध्ये काय, ज्यावेळी दोन मॉलिक्यूल कोणाचे ॲसिटिक ॲसिड किंवा कोणताही ॲसिड reacts with sodium hydroxide, what it happens, it may deprotonate the acetic acid or any carboxylic acid, which gives sodium salt of that particular acid. Here sodium salt of acetic acid and two molecules of water. ज्यावेळी याच्यानंतर इलेक्ट्रोलायसिस होतं, विच ऑन इलेक्ट्रोलायसिस काय मिळतं आपल्याला, अल्केन आणि एलिमिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड H2. नाउ वी आर गोइंग टू सी मेकॅनिझम इन डिटेल. इन फर्स्ट स्टेप, acetic acid react with sodium hydroxide, it deprotonates the acetic acid and gives sodium salt of acetic acid plus H2. here आपण इथं दोन ॲसिटिक ॲसिड घेतले आणि दोन सोडियम हायड्रॉक्साईड घेतले, त्याच्यामुळे आपल्याला दोन सॉल्ट मिळाले आणि दोन वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार होतं, इलेक्ट्रोलायसिस. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिसमध्ये काय होतं, इलेक्ट्रोलायसिस हे इलेक्ट्रोकेमिकल इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये होतं. इलेक्ट्रोलायटिक सेलची अरेंजमेंट कशी असते, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एक असतो ॲनोड आणि एक असतो कॅथोड. याच्यामध्ये कॅथोड हा निगेटिव्हली चार्ज असतो आणि ॲनोड हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. ज्यावेळी इथं वॉटरचं आयोनायझेशन होतं, त्यावेळी आपल्याला काय मिळतं, H+ अँड OH-. आणि ज्यावेळी सोडियम साल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिडचं आयोनायझेशन होतं, त्यावेळी कार्बोक्सिलेट ॲनायन अँड Na+. ॲनोडवर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ॲनोड अट्रॅक्ट्स negatively charged ions and cathode has negative charge, त्यामुळं कॅथोड कसे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अट्रॅक्ट. आता इथं आपल्याकडे पॉझिटिव्हली चार्ज कोणते दोन आहेत, एक आहे H+ आणि दुसरा आहे Na+. आणि इथं निगेटिव्हली चार्ज कोणते, कार्बोक्सिलेट ॲनायन अँड OH-. आता या दोन्ही पॉझिटिव्हली चार्जड आयनपैकी जो पॉझिटिव्हली चार्जड आयन इझिली फास्ट विच हॅज ॲबिलिटी टू ॲब्स्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉन मोर विल अट्रॅक्ट टू द कॅथोड इन कंपॅरिझन विथ H+ अँड Na+. H+ हॅज मोर ॲबिलिटी, सो H+ अट्रॅक्ट्स टू कॅथोड. आणि तर हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे आणि हायड्रॉक्साईड आयन आहे, याच्यामध्ये ज्याची ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन इझिली, तो कुठे येणार, ॲनोडजवळ. मग ह्या दोन्हीमध्ये कोणाची ॲबिलिटी जास्त, तर ह्या कार्बोक्सिलेट ॲनायनची जास्त ॲबिलिटी डोनेट करण्याची असल्यामुळं तो येतो ॲनोडजवळ, आणि H+ची ॲबिलिटी फास्ट ॲब्स्ट्रॅक्ट करण्याची असल्यामुळं तो जातो कॅथोडकडे. आणि या दोन इलेक्ट्रोड्सला ज्यावेळी इथं इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला जातो, त्यावेळी सर्किट कंप्लीट होतं आणि इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस फ्लो सुरू होतो. आता इथं आपण काय म्हणलो, ॲनोडजवळ हा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तर ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन ॲनोडला डोनेट करतो, त्याचवेळी इथं रॅडिकलचं जनरेशन होतं, आणि तीच आपली सेकंड स्टेप आहे. तर पाहूया सेकंड स्टेपमध्ये काय होणार होतं, हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे याचं ज्यावेळी काय होतं, इलेक्ट्रोलिसिस ॲट ॲनोड, त्यावेळी काय करतो, हा एक इलेक्ट्रॉन
डोनेट करतो आणि याचा काय होतो, रॅडिकल तयार होतो. असे किती आहे आपल्याकडं, 2 कार्बोक्सिलेट आयन, त्याच्यामुळं 2 कार्बोक्सिलेट आयनचे रॅडिकल तयार होणार. आणि ज्यावेळी हा आपला H+ आहे, 2H+ ज्यावेळी इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतात, किती इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतात, 2 इलेक्ट्रॉन, त्यावेळी यांचा काय बनतो, H2 मॉलिक्यूल. आता आपली रिॲक्शन इथून पुढे प्रोसीड होणार. हे जे रॅडिकल्स आहेत या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. मग यातला 1 इलेक्ट्रॉन इकडे येणार आणि 1 इलेक्ट्रॉन इकडे येऊन हा तुमचा CO2 काय होणार, बाहेर पडणार आणि 1 इलेक्ट्रॉन CH3ला मिळाल्यामुळे CH3चा रॅडिकल तयार होणार. परंतु आपल्याकडे 2 कार्बोक्सिलेट रॅडिकल असल्यामुळं 2 मिथिल रॅडिकल तयार होणार आणि 2 CO2 एलिमिनेट होणार. आणि ज्यावेळी हे 2 मिथिल रॅडिकल प्लस मिथिल रॅडिकल ज्यावेळी हे 2 डायमराइज होणार, त्यावेळी आपल्याकडे काय तयार होणार, न्यू अल्केन विच इज इथेन. Now second preparation method of alkane is Corey-House reaction. In Corey-House reaction, the statement of reaction is that reaction of lithium dialkyl cuprate म्हणजेच R2CuLi, यालाच आपण काय म्हणतो, गिलमन रिएजंट, याचंच दुसरं नाव आहे गिलमन रिएजंट. रिएक्शन ऑफ लिथियम डायल्किल क्यूपरेट विथ अल्किल हॅलाइड RX मे बी मिथेल इथिल टू फॉर्म न्यू अल्केन. ज्यावेळी तुमच्या लिथियम डायल्किल क्यूपरेटची रिॲक्शन होते अल्किल हॅलाइडसोबत, त्यावेळी आपल्याला काय मिळतो, अल्केन, कॉपर अल्केन प्लस लिथियम हॅलाइड. आता मेकॅनिझम सगळ्यात महत्त्वाचं काय, हा जो तुमचा गिलमन रिएजंट आहे लिथियम डायल्किल क्यूपरेट, तर याचं प्रिपरेशन कसं होतं, ज्यावेळी तुमचा कोणताही अल्किल हॅलाइड असेल, सपोज मिथिल ब्रोमाइड, ज्यावेळी 2 मोल्स ऑफ लिथियम सोबत रिॲक्ट होतो, त्यावेळी आपल्याला काय म्हणतो, CH3Li मिथिल लिथियम प्लस लिथियम ब्रोमाइड. आणि when 2 mole of this methyl lithium react with copper, we get CH3 2CuLi. This is firstly preparation of Gilman reagent. Now second step is that now reaction proceeds when this dimethyl copper lithium react with ethyl bromide. Here this dimethyl copper lithium dimethyl cuprate may be written as CH3Cu CH3 minus charge and Li plus charge, means this is nucleophilic species. त्यामुळं हा काय करेल, या इलेक्ट्रोफिलिक असलेल्या कार्बनवर अटॅक करेल आणि इथून काय होईल, आपला ब्रोमिन बाहेर पडेल. आणि त्यावेळीच काय होईल, तुमच्या कॉपरची जी इथं ऑक्सिडेशन स्टेट किती 2 आहे, तर तयार होणाऱ्या प्रोडक्टमध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट असेल 3 आणि त्यामुळं आपण या स्टेपला काय म्हणतो, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन स्टेप. आणि नंतरच्या फर्दर स्टेपमध्ये काय होतं, हे 2 ग्रुप बाहेर पडतात आणि या स्टेपला आपण काय म्हणतो, रिडक्टिव्ह इलिमिनेशन. CuCH3 प्लस LiBr. तर या स्टेपला ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन का म्हणायचं आणि या स्टेपला रिडक्टिव्ह इलिमिनेशन का म्हणायचं. इथं कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 2, हा एक मिथिल ग्रुप आणि हा एक मिथिल ग्रुप. परंतु इथं कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, हा Br 1 2 and 3 and 4. म्हणजे काय झाली, कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट increases from 2 to 4 and what happens here, oxidation state of copper is decreases from 4 to 1. Means as oxidation state increases, it undergoes oxidation state decreases, it undergoes reduction. So we call this step as oxidative addition, this step as reductive elimination, and by this way we can prepare new alkane. Now third method of synthesis or method of preparation of
alkane is decarboxylation of monocarboxylic acid. Means any monocarboxylic acid, by decarboxylating it we can prepare alkane. तर हे कशा प्रकारे करतो, तर याच्यामध्ये काय स्टेटमेंट, वेन सोडियम साल्ट ऑफ मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड हिटेड विथ सोडा लाईम. सगळ्यात महत्त्वाचं काय, सोडा लाईम. व्हॉट इज मीन बाय सोडा लाईम? मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड इज कॉल्ड ॲज सोडा लाईम. देन इट फॉर्म्स अल्केन बाय डिकार्बोक्सिलेशन. विचच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे तुम्ही, बाय डिकार्बोक्सिलेशन. एनी मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड, हिअर वी वॉन्ट ओनली वन मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. When sodium salt, first of all what we have to make sodium salt of it, means we can deprotonate it by using base NaOH. We get CH3 C double bond O minus and Na plus. This is sodium salt of acetic acid, any monocarboxylic acid, but here we have taken acetic acid. When sodium salt of any monocarboxylic acid heated with NaOH plus calcium hydroxide, means soda lime, what we get is that CH3H plus Na2CO3, sodium bicarbonate. For example, we can take here example CH3CH2 C double bond of OH, propanic acid, sodium hydroxide, what it deprotonate, then we get sodium salt of propanic acid. When it heated with soda lime, again we get CH3 CH2H plus Na2CO3. This is ethane. These are the three preparation methods of alkane.